लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. कृपादान केले संती कल्पांती सरीना म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. समचरण सरोजन सांद निलांबुदाभम जगरणीत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं पांडुरंगाचा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी. आता येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जीवनारे वितराग संपूर्ण पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार त्यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संतांच्या संगतीबद्दल महत्त्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामते यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र जाणे फळ हे आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा संत बलदेवदास महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आणि या महोत्सवातील ही कीर्तनाची सेवा मागच्या वर्षी येण्याचा योग आला होता, पण थोडं छोट्या स्वरूपात होतं. तसं छोटं म्हणजे मोठंच होतं, पण यावर्षी तर तुम्ही असं नाटकर्ती का यावंच लागते असं केलं बरोबर आहे. असं सुंदर नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. एकदा कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांना. अतिशय सुंदर नियोजन सगळं या वर्षी आहे आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा मला वाटतं मागच्या वर्षीचा मीच महाराज याच्यात रिपीट आहे, बाकी कोणी मागच्या वर्षीचं नाही. पण मी मागच्या वर्षी म्हणलो होतं मी पुन्हा येईन आहे नाही, आणि मग त्या शब्दाला मीही जागलो आणि गावकऱ्यांनीही जागवलं बरं का. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्या निमित्तानं आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडून आहे ते आपल्या गावचे माजी सरपंच नामदेव शेषराव मिसाळ अण्णा कंसात अण्णा बरोबर आहे ना. अण्णाने या ठिकाणी मला आणला बरं का. अण्णाने आजचं सौजन्य दिलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजल्या. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक भानुशे महाराज ना बरोबर ना भानुशे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आताच आपण ज्याचं गोड गायन ऐकलं, असं वाटत होतं कैलास कीर्तन करू नये, तुझं गायनच ऐकत राहा. एवढं गोड गायन असं कानाला बरं वाटत होतं सगळं आहे का नाही. आणि इकडचे पण खुणवत होते तुला असं असं, पण तू तिकडून म्हणत होता असं असं बरोबर आहे ना. असं आणि असं असं जमलं की मग तसं सगळं ठीक होते आहे का नाही. असं सगळं जमलं पाहिजे म्हणून आमचे कैलास महाराज पवार आता सध्या या नावाची चर्चा आहे महाराष्ट्र बरोबर का.
कैलास महाराज असतील, संपत महाराज असतील, ओंकार महाराज असतील, संजय महाराज असतील, असे बोटावर मोजण्यासारखी काही नावं आहेत. ते इथं जरी नसले तरी ते महाराष्ट्रातलं आजचं सत्य आहे की नाही. म्हणारी भक्तपरायण कैलास महाराज आणि अतिशय गोड गायन, एका चालीमध्ये अनेक चालीचा अंतर्भाव ज्यांच्याकडून सुंदर ऐकायला आपल्याला मिळतो, त्या शायरी भक्तपरायण आमचे संपत महाराजही उपस्थित आहेत. यावर्षी तू नव्हता कैलास, मग तुझी जागा प्रति कैलास महाराज म्हणून मी यांना संबोधलो होता, आपल्या योगेश महाराजांना. गोड गायन आहे बरं का त्यांच्याकडून. आपले योगेश महाराज आहेत, त्यांना धन्यवाद देतो. ज्यांच्या गावाला मी सेवा केली, आमचे हरिभक्तपरायण भागवत महाराज सुद्धा आहेत. त्यांच्या गावाला मला यायचे केदारखेड्याला, ते जाधव महाराज सुद्धा आहेत. तुमचं नाव काय बाबा? भागीनाथ बाबा. वा, भागीनाथ बाबा सुद्धा माझ्या भागीनला उभे आहेत, आहे का नाही. भागीनाथ बाबा आहेत, चोपदार महाराज, विनेकरी महाराज, गणेश तुपे, बरोबर ना बाळा? वा, गणेश दादा तुपे तेही आहेत. आणि सर्व मीडिया या ठिकाणी आहेत, बरेच चॅनल उपलब्ध आहेत. लाईव्ह नाही ना कोणाचं? काय बरं, शूटिंग करा, व्यवस्थित ऐका, काम जगाच्या समोर द्या, बस एवढीच विनंती आहे. माझी काही मनाई नाही शूटिंगला. सर्व चॅनल आहेत या ठिकाणी. तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर, भारत नाही तर जगभर हे कार्यक्रम पोहोचू शकतात बरं का. हे अतिशय त्याचं सुंदर माध्यम आहे, म्हणून सर्व मीडियावाले त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा बाहेरगावून बरीचशी मंडळी आलेली आहे. त्या गाड्यावरून मला कळतं की बाहेरगावच्या, आपलं गाव तसं छोटंच आहे ना वस्तात, गाव तसं छोटंच आहे, पण आपल्या बाहेरगावच्या सर्व मंडळीने या ठिकाणी आपल्याला साथ दिलेली आहे. बाहेरगावून आलेली सर्वच मंडळी मस्त काही पायावरील या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, हेतू एक संता ठाई लाभ पाये उत्तम. संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होईल. पण महाराज आता या जगात संत भेटणं अवघड आहे. मग संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मग तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे ना. पुन्हा जीवनामध्ये कोणती आस शिल्लक राहणार नाही. आणि संताचा दास म्हणून घेतल्यावर संत काय करतील? कृपेचं दान करतील. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. ते कल्पांतात न सरणारं दान संत आपल्याला करतील. म्हणून महाराज म्हणले, ही संत सेवा केली की देवाला सुद्धा ती आवडत असते. तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जनो, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. तरुण मंडळी भरपूर आहे. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आदमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. ज्याचा संघ जीवनामध्ये घडतो त्याचा रंग हा माणसाच्या जीवनात चढत जात असतो. पण आमच्या गावाकडे अशी एक म्हण आहे बघा मावल्या हो, तुमच्या इकडे असेल तर बोला. ढवळ्या शेजारी ढवळा बांधला, वान नाही पण गुण लागला, आहे का नाही? तुमच्या इकडे पण आहे का? अरे वा, मला वाटलं भागाभागात बदल असेल. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्या इकडे जीव गेल्यावर का? मग सारखं एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याचा कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. आपण शेतकरी मंडळी आहात. एका विहिरीचं पाणी एका शेतातल्या एका वाफ्याला, लक्ष द्या, एका विहिरीचं पाणी एका शेतातल्या एका वाफ्यातल्या मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी तुम्ही कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी तुम्ही केळीला सोडा, ते केळीला गोड बनवतं. पाणी एकाच विहिरीचं आहे.
याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्याच वाफ्यातल्या मिरच्याला सोडलं तर कडू, मिरच्याला सोडलं तर तिखट, कारल्याला सोडलं तर कडू आणि केळीला सोडलं तर गोड. महाराज म्हणतात पाणी ज्याच्या संग जातं ना त्याचा रंग त्याला चढत जात असतो. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. मग दुधात टाका नाही तर दारूत टाका. विठाला विठाला. बरोबर आहे ना. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. लक्षात ठेवा, जो जैसी संगती करे वैसे ही फल लीन. कदली शिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. कनिष्ठाचा संघ जीवनात घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते, मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते आणि वरिष्ठाचा संघ जीवनात घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. फार लक्ष देऊन ऐका बरं का. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत माणसाला जीवनामध्ये घडावी. मोठ्याच्या संगतीला आलं ना बरं का, मोठ्याच्या संगतीत आलं की गाड्याला नंबर नसले तरी चालतात. बरोबर कळलं तुम्हाला सगळ्यांना. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. मी तुम्हाला सुंदर उदाहरण सांगेल. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चितच नाही. वाल्या कोळ्याच्या पापाची गणना सुद्धा करता आली नाही. महाराज म्हणतात हे बघा इथं बसल्यापैकी मी तर सांगेल एकही एवढा माणूस पापी नाही वाल्या कोळ्या एवढा, एक सुद्धा. तुम्ही करून करून किती पाप केला असेल. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा काय 10-5 बोकडे खाल्ले असतील, याच्यापेक्षा काही पाप आहे तुमच्या जीवनात काय? अरे वाल्या कोळ्याने माणसं मारली होती, मोजली नव्हती. पुन्हा एकदा आहे का, वाल्या कोळ्याने माणसं मारली होती, मोजली नव्हती. बरं मारली ते काही बिड्या फुके नव्हती मारली, ब्रह्मव्यक्ती मारली होती. महाराज म्हणले वाल्या कोळी महाहत्या, अपार पाप केले होते त्यानं. अपार अपार कशाला म्हणतात? ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही त्याला म्हणतात अपार. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण राम आधी केले रामायण केले रामायण रामादी. महाराज म्हणले लक्ष द्या. धीरेंद्र शास्त्री महाराज सगळ्यांना माहिती आहे ना, बागेश्वर धाम महाराज तरुणांना सगळ्यांना महिलांना माहिती आहे बघा. कालपासून त्यांची दिल्ली ते वृंदावन हिंदू जोडो पदयात्रा सुरू झाली बरं का. धीरेंद्र शास्त्री महाराज सर्वांना माहिती आहे. काय त्यांच्याकडे चमत्कार? त्यांच्याकडे एक चमत्कार आहे. कोणता? लक्ष द्या माझ्याकडे. आपल्या पेंडॉल मध्ये मंडप मध्ये समोर बसलेल्या अनोळखी माणसाची एखादी चिठ्ठी लिहितात आणि अनोळखी माणसाला सांगतात की याच्यातला कोणताही माणूस माझ्याकडे घेऊन ये. तू जो माणूस आणशील ती चिठ्ठी त्याच माणसाची निघणार आहे. शक्तीच आहे नाही, बोला. हे साधारण नाही बरं का, ही शक्तीच आहे. मी याच्या पुढचं सांगेल तुम्हाला. बागेश्वर महाराज आपल्या समोर बसलेल्या मंडपात बसलेल्या बरं का, संपत महाराज आपल्या समोर मंडपात बसलेल्या अनोळखी माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती चिठ्ठी त्याच माणसाची, त्याच्याच घरचं सगळी माहिती निघते. हे एक आश्चर्य आहे. पण याच्या पुढचं आश्चर्य सांगेल मी तुम्हाला. धीरेंद्र शास्त्री महाराज समोर बसलेल्या आणि जन्माला आलेल्या मंडपमध्ये बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती निघते. आमच्या वाल्मिकानं जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी अगोदर लिहून ठेवली.
आणि तसं वागावं लागलं रामाला. बरं, तसं वागावं लागलं हे मोठं आश्चर्य आहे. जेव्हा तुम्हाला अध्यात्म पूर्ण कळेल ना, तुम्हाला हे चमत्कार वगैरे सगळं कमी वाटेल, तेव्हा अध्यात्म प्रगल्भ व्हायला पाहिजे. फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. आता पूर्वी जर म्हटलं आता कुरुक्षेत्रावरचं संजय याला दिसत होतं, हे जर आजच्या जमान्यात बोललं तर खरं वाटेल. इथून मागच्या मोबाईलचा जमाना नव्हता तेव्हा बोललं तर खरं वाटेल का? कुरुक्षेत्रावरचं घर बसल्या बसल्या कसं काय दिसेल? आता इथून व्हिडिओ कॉल करा, दुबईचा माणूस आपण पाहू शकतो. सेम टू यू. बोलणं कळलं ना? जेव्हा विज्ञान प्रगत होईल तेव्हा अध्यात्म कळायला सोपं जाईल, फार सोपं जाईल. शून्याचा शोध कुणी लावला? बोला, शाळेतल्या मुलांनी सांगा. शून्याचा शोध कुणी लावला? आर्यभट्ट. बरोबर आहे ना? मग शून्याचा शोध आर्यभट्ट. आर्यभट्ट आता काही वर्षापूर्वी होऊन गेल्या. मग शून्याचा शोध जर आर्यभट्टने लावला असेल तर 100 कौरव आणि 5 पांडव मोजले कशाने? कळते ना तुम्हाला? हुशार माणसं आहात तुम्ही. बरोबर आहे ना? कोणताच शोध आता लागला नाही. पूर्वीचा शोध आता समोर आला, एवढाच अर्थ आहे. विठाला वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. लक्ष देऊ नाही का? बरं का? बदलणं महत्वाचं आहे. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले हे मोठ्याच्या संगतीचे परिणाम. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल की बाबा हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना? मावल्या हो, आयरन माहिती आहे ना? बाळा हो, तुम्हाला आयरन माहिती आहे का रे? कुंभाराच्या घरी असते ती. हा हो, आयरन कुणाच्या घरी असते? पट्ट बोलायचं नाही, आयरन लोहाराच्या घरी असते. लक्षात ठेवा, आयरन लोहाराच्या घरी असते. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही, कळणार सुद्धा नाही. का? कॅम्प्युटरचं युग आहे. संसारती ती संसार, हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही. आता ज्या गोष्टी आहेत येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? आडाला, हिरीला, आहे का ना? हिरीला जायचं, पोहऱ्याने पाणी शेंदायचंच म्हणायचं. पोहऱ्याने पाणी शेंदायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हांडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते? आता ते कष्ट राहिले नाही. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा, घरात पाण्याचे कष्ट राहिले नाही. आता नळाला हांडा लावायचं काम राहिलं नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळी त्याच्या तोंडात जमाना बदलत चालला. मला 2-3 दिवसापूर्वी एका पोरानं व्हॉट्सअपला मेसेज केला, महाराज इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. मी म्हणलं काय भूकंप वगैरे होणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही? म्हणजे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही, सावली मिळायचा प्रश्नच राहणार नाही. घरी असते हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसेल, घनात घुसेल, पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घनी, तोचे मोल पावे खरा, घरणीचा होय चोरा. खरा हिरा आहे महाराज संपत महाराज, पण आयरनीत घुसला नाही तर घनात घुसला, मग उपयोग काय त्याचा? हिरा खरा आहे पण घनात घुसला, आयरनीत घुसला. भजण्याचा आवाज चांगला आहे पण कवाच भजनाला येत नाही. तुम्ही पाहते एकादशीचं भजन असल्यावर लय मरमर गावा. ज्याचा आवाज चांगला आहे त्याच्या घरी 17 खेप जाणला. चला ना आमच्या घरी भजन आहे, ते म्हणते सगळ्याला बोलवा, सगळे आल्या मायाकडे या. एवढं नाही जागा म्हणते लय काही 3 जागा गेला त्या. बरोबर आहे ना? पुन्हा त्याचा दुसऱ्याला उचललं की काय ठेवतं, हे मग तू टाका आणि आम्ही काय म्हणावं? बरोबर आहे का? लय अवघड काम ते. बरोबर, लक्ष द्या माझ्याकडे, फार महत्वाचं आहे. लक्ष विठाला. आवाज गोड आहे, आवाज गोड आहे पण भजनात येत नाही, मग फायदा आहे त्याचा नाही. तसं हिरा खरा आहे पण घनात घुसला नाही, आयरनीत घुसला, उपयोग काय त्याचा? महाराज म्हणतात ते काढायचं सुद्धा प्रमाण आहे. हिऱ्याला हिरकणी दाखवायची. हिरा हिरकणी काढी आयरनीतून. हिरा सुद्धा हिरकणी दाखवल्याबरोबर आयरनीतून बाहेर येतो. महाराज म्हणले हिरा खरा आहे
पण खरा घना ये बाई ओ दाजी पाहुण्याला म्हणलं ओ ये बाई जरा नेमकंच जमायला जरा दम खा घनानं सुद्धा हिरा फुटत नाही पण घनानं न फुटणारा हिरा महाराज म्हणले ढेकणाच्या संगतीत आला तर पण ढेकणाच्या संगतीत आला तर फुटल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. याला जास्त महत्व देऊ नका. त्याच्या पुढचं चरण महत्वाचं आहे. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. सामान्य माणसं कुसंगाने बिघडतील याच्यात नवल नाही. ते सामान्यच माणसं आहेत. काय एखादा आपल्याला जर बोलला आपण त्याला फिरून बोललो तो काय म्हणतो माहितीये का, अहो आम्ही साधारण खेड्यातले माणसं आहे, तुमच्यासारखं का शिकलेलो आहे आम्ही. अहो तुम्ही महाराज आहे ना, आम्ही चुकू बाबा. काय म्हणतात माणसं, हे रिअल आहे बरं. अहो आम्ही चुकू, आम्ही खेड्यातले माणसं आहे, साधारण माणसं आहे, आम्हाला का कळत. आपण तुम्ही तर महाराज आहे ना. महाराज म्हणले सामान्य जीव बिघडल नवल नाही. कुसंगे नाडला साधू जैसा. साधू कुसंगाने बिघडतो. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणे गतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा एक दिवस विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा झाली. बैसता चोरापाशी तैशीची होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. सोपी गोष्ट आहे. एक बोलू तुम्हाला, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. पुन्हा एकदा, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. महाराज संगतीतल्या माणसानं पक्ष संपले. मी आताची रियालिटी सांगेल महाराष्ट्राची, तुम्हाला लक्षात ठेवा बरं का. पंचतंत्रामध्ये त्याला उदाहरण आलं ना, अरे भीष्माचार्या सारख्याला चोरी करण्याची इच्छा व्हावी. मग काही लोक म्हणतात हे महाराज लोक बिघडल्यावर काऊन करायचे. संगतीचा परिणाम. कुसंगानं साधू सुद्धा बिघडू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा बदल झाला तर लक्ष तुमच्या लक्ष ना. हा, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना संगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवासी राहायची जरी वेळ आली ना, जीवनातलं भाग्य समजा. आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं ना, जीवनातलं दुर्भाग्य समजा. विठाला विठाला. कनिष्ठाचा संग कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था. कळलं महाराज आम्हाला संगत महत्वाची आहे. ऐका बरं का. संग मत करो राजा का. तरुण मंडळ, संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब हरी से मिला दे.
एखाद्या राजाच्या संगतीत गेले ना एक ना एक दिवस रडण्याची वेळ येईल. आणि एखाद्या साधूच्या संगतीत गेले ना महाराज म्हणले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अर्ध क्षण घडता संताची संगती येणे होय शांती महत पापा. बघा मी सांगेल तुम्हाला इथं बसल्यापैकी कुणाला कुत्र व्हायला आवडेल का? बोला हो नाही काहीतरी बोला. आवडेल का? नाही आवडणार. इथं बसल्यापैकी कुणाला गाढव व्हायला आवडेल का? हो बोला हो नाही काही आवडेल नाही आवडेल. इथं बसल्यापैकी कुणाला रेडा व्हायला आवडेल का? नाही आवडेल. इथं बसल्यापैकी तुम्हाला कुणाला रेडा व्हायला आवडणार नाही, कुत्र व्हायला आवडणार नाही, गाढव व्हायला आवडणार नाही, पण मला आवडेल. मला कुत्रही व्हायला आवडेल, रेडाही व्हायला आवडेल आणि गाढवही व्हायला आवडेल. मला कुत्र व्हायला आवडेल पण कोणतं? व्हावे त्याचे लक्ष द्या माझ्याकडे. व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती का तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन. नको मोकलू दादारा. कुत्र कर पण देवा तुझ्या दारातलं घर, संताच्या दारातलं घर. धर्मराजा बरोबर स्वर्गात कुत्र सुद्धा गेलं बरं का. कुत्र सुद्धा स्वर्गात गेलं. चला शिवाजी महाराजाच्या समाधी शेजारी कोणाची समाधी आहे? बोला. कुत्र्याची. वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. का? राजाच्या चितेमध्ये त्यानं उडी मारली होती. समर्पण केलं होतं. समर्पण केलं होतं ना. शिवाजी महाराजाच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. ते कुत्र व्हायला काय अडचण आहे? बोला. अरे शिवाजी महाराजाच्या समाधी शेजारी ज्या कुत्र्याची समाधी आहे ते कुत्र व्हायला इथं बसल्यापैकी कुणाला आवडणार नाही? सगळ्यांना आवडेल. आज माणसाचं नाव नाही निघत ना, काही कुत्र्याचे नाव निघत नाही. माणसं आपलं त्या ते एकच निघतंय. बरोबर आहे ना. वाघ्या नावाच्या कुत्र्याचं नाव निघतं ना. महाराज कुत्र व्हा पण त्यांच्या दारातलं व्हा. मी अजून सांगेन तुम्हाला. अरे रेडा व्हा पण ज्ञानोबारायनं हात ठेवलेला व्हा. गाढव व्हा पण कोणतं? एकनाथ महाराजांना कावडीचं पाणी पाजलं ना ते गाढव व्हा. कुत्र व्हा नामदेव रायानं ज्याला तुपाची वाटी घेऊन मागे पळतात ते कुत्र व्हा. उदाहरण महाराज म्हणले इथं जे सेवा मिळेल ती सेवा करा. त्या सगळ्या महिला इथं झाडायचं वगैरे स्वच्छतेचं काम करतात. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्या. महाराज म्हणले इथं कोणती सेवा करा ती वाया जाणार नाही. लक्षात ठेवा बरं का. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. फार महत्वाचे. संगत महत्वाचे. जन्माला आल्यानंतर कुणाच्या संगतीत जाणं शक्य आहे? बघा आता जन्माला आल्यानंतर आपण कुणाच्या संगतीत जातो आणि कुणाच्या संगतीत गेल्यावर आपल्याला सुख मिळणार आहे. जन्माला आलेला जीव म्हणजे आपण 4 गोष्टीच्या संगतीत जाणं शक्य आहे. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो.
दुसरा मुद्दा एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा एक जीव हा संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा बाळाहो. जीव जडाची संगत 1, जीव जीवाची संगत बोला 2, जीव देवाची संगत 3 आणि जीव संताची संगत 4. या चारीपैकी आपल्या जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत आहे हे आपल्याला पाहायचं. प्रत्येकाचं एक एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का? आता जड म्हणजे काय कळलं पाहिजे. जड म्हणजे अचेतन. ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हालतो, नाही तर स्वतःहून कुठं जातो का? नाही, म्हणजे याच्यात चेतना नाही. ऐका, या माईक मध्ये जशी चेतना नाही तसं आपण ज्या संसाराचा संग करतो कैलास महाराज, त्या संसारात सुद्धा चेतना नाही. मग अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत त्या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख तर लांबच राहिलं, सुखाचा विचार सुद्धा जीवनामध्ये येत नाही. सुखाचा विचार सुद्धा कसा येत नाही मी उदाहरण सांगेन तुम्हाला. एक मुलगा मुंबईला होता, लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरा आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला आणि 10x10ची खोली केली आणि आपला संसार त्या रूम मध्ये थाटला. एक दिवाण आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे. का दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या. एक दिवस दोघेही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो, का ग या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडत. बायको म्हणे काय? म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोप व्हावा कुठं. त्यांना अशी कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडे मला माहिती नाही, आमच्या इकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा. त्याला हळद खेळायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग हो नाही काय का तुमची मेमरी डिलीट झाली त्याची ब्लँक झाली का सगळी? काही ध्यानात नाही का? बरोबर आहे. नाही होतं कधी कधी अशा सदमा होतो माणसाला कधी कधी. बसा दाजी, ओ बाई, ओ दाजी, आवड्याला म्हणलं विठाला विठाला अरे त्यांचे ते हळद फेडायचा कार्यक्रम असतो बघा. ते आंघोळ झाली, मावल्यावर तुम्हाला कळेल ना. त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाहेर बाजेव नाही तर पलंगावर माय तुम्ही बोला बसवतात. आणि एखादी बाई घरामध्ये जाते आणि पाट्यावरचा काय आणते? ओरोटा आणते. जमला. ओरोटा म्हणजे कोण असतं? बोपा. बोप्याच ना. हा, ते ओरोटा म्हणजे बोपा असतो बघा. बोप्या बोपा असं म्हणतात त्याला. आणि त्याला असं टोपरं घालतात वरून, है ना. त्याला ते काजळ लावायचं, टोपरं घालायचं, त्याला बाळू त्यात गुंडाळायचं आणि ते बोपा म्हणजे बाळ असतं. बरोबर माय? आणि ते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ते बाळ म्हणून त्याला खेळवायचं असतं नवरदेव नवरीने. बायकोनं म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं. बरोबर आहे ना? नवऱ्याने म्हणायचं धर धर मला वाळू चोरायला जायचं. आपलं ते कापूस चोरायचं, आपलं शेतात जायचं. दोन्ही चुकलं मग आता. धर 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 मला शेतात जायचं. असताना असतं का नाही? असताना मायावर असताना हा ते माणसात ते लय असतं हाग लागलं भरपूर आता त्याच्या ते माणसाला एवढं तुम्हाला कसं काय माहिती? माझं झालंय म्हणून मला माहिती आहे. हे असं घडल्यावर मी ते आईला विचारलं, म्हणजे कसं ते असं? आईनं सांगितलं पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, स्वप्न सजवलेलं असतं. तुमच्या जीवनात असा एखादा मुलगा मुलगी यावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, अशा कल्पना करणं साहजिक आहे. बायको हुशार होती. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तो झोपावा कुठं? बायको हुशार होती. ते म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू. तुम्ही थोडं पलीकडे सरगा, मी थोडं अलीकडे सरगा. ते करून पाहायला लागले जस काय खरंच पोरगं झालं. तो बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. पाम एवढ्या जागेत ते एक पोरगं मोकळं झोपल. काय चिंता करायचं काम? तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे जुळं झालं तर जुळं कळत ना तुम्हाला? आवडलं हा जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे सरका. मी आणखी अलीकडे सरकते. एवढी जागा होती, आता एवढी बघा म्हणे. आता एवढ्या जागेत 2 पोरं झोपतील, काय चिंता करायची गरज आहे? तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणजे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काही नाही. जर आणि तर मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे सरका. मी आणखी अलीकडे सरकते. आणखी थोडं पलीकडे सरकाय गेला.
पलंग संपून गेला, धाडकन पलंगाच्या खाली पडला, त्याच्या कमरेचं हाड मोडलं, त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ. त्याला तिथंच पडू द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? बोला ना. न झालेले जर कमरेचे हाड मोडतात. धन्यवाद. समजने वाले को इशारा काफी है. जागीपणीचं सुख नाही, स्वप्नातल्या मुलांना कंबरड मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून संसाराचा संग आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या. जीवाने जीवाचा संग केला तर सुख मिळेल का? आता एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत चाललाय, लक्ष देऊन आहे का? जो संगतीत चाललाय तो दुःख घेऊन चाललाय. ज्याच्या संगतीत जायचं त्याच्याकडे अगोदर पासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर खायला मिळेल? नाही कळलं? उघड्यापाशी रातभर बस आजच्या सारखं आहे का नाही? बरोबर. आज थंडी आहे ना चांगली, रातभरी वाढलेला काही फायदा आहे? दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. राजा दुखिया, राजेश नाही राजा, बरोबर. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया धन वैराग्य. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख नाही असा माणूस नाही. हा, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. दुःख नाही असा माणूस सापडणार नाही. बघा मी सांगेन तुम्हाला, दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा कधीच करणार नाही. भाव भगवंतानं या संसाराला बोर्ड लावलेला आहे, दुःखाला यम शाश्वत. त्याच्यामध्ये शाश्वत दुःख भरलेलं आहे. दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार, औषधालय म्हणजे औषधीचं भांडार, देवालय म्हणजे देवाचं भांडार, विद्यालय म्हणजे विद्येचं भांडार, पुस्तकालय म्हणजे पुस्तकाचं भांडार, औषध ते काय कृषी केंद्र औषधालय नाव असतं ना त्याच्यावर, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, त्याचं भांडार आहे. तसं हे दुःखालय. महाराज म्हणले तर दुःख वेगळं वेगळं असू शकतं पण दुःख आहे. आता मी सकाळी पुण्याला कीर्तन केले, म्हणजे इथं आल्यानंतर अण्णाच्या घरी एकदम भारी जेवण बनवलं. भाकरी, चपाती, कोबीची भाजी, मेथीची भाजी, अजून कढी, सगळं भारी जेवण होतं. पण ते माझा दिवसभर प्रवास झाला आणि ते गोळी खाल्ल्यामुळं थोडंसं अस्वस्थ वाटलं, झाल्या वांत्या मला. मी असं स्ट्रॉंग नाही आज तेवढा उभा, बरं का? तर ते पुन्हा थोडं वांती झाल्यावर बरं वाटलं. हे दुःखच नाही का? दुःखच आहे ना. अहो, दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे, फक्त त्याच्यावर तुम्हाला मात करून चालता आलं पाहिजे. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. हे बघा, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाबद्दल मी बोलेल तुम्हाला. देव असून जन्म कुठं झाला? जेलमध्ये. भगवान श्रीकृष्ण देव असून जन्म कुठं झाला? जेलमध्ये. बरं, जन्म झाल्याबरोबर सख्या आई वडिलाला सोडावं लागलं आणि परक्या आई वडिलाजवळ जावं लागलं. 7 दिवसाचे असताना पुतना मारायला आली. एवढे संकट आहे आपल्या जीवनात. बोला, प्रभू रामचंद्र उद्या राजे होणार होते अयोध्येचे, पण आज संध्याकाळी कळलं 14 वर्षाचा वनवास भोगायचा आहे. एवढं दुःख आहे आपल्या जीवनात. जी राजाची राणी होणार होती, सीता ऐका, राजाची राणी होणार होती उद्या, पण आज कळलं 14 वर्षाचा वनवास भोगायचा आहे. फाडकती नाही घेतली. फाडकती नाही घेतली सीतेनं. मग सीतेनं आपल्या गळ्यातले अलंकार वगैरे काढून ठेवले, बर्जरीत वस्त्र होते ते काढून ठेवले आणि पती सोबत 14 वर्षाच्या वनवासाला जायला तयार झाले. चांगल्यापणात तर कोणती बायको नवऱ्यावर प्रेम करेल? वाईट काळात नवरी बायकोची साथ मिळाली पाहिजे. ती पत्नी असते. चांगल्या काळात प्रेम करते ती बायको आणि वाईट काळात साथ देते ती पतिव्रता. बायका मिळतील, पतिव्रता मिळत नाही. लक्षात ठेवा बरं का. सीते एवढा वनवास नाहीये जीवनामध्ये मावल्यावर. सीते एवढा वनवास आहे आपल्या जीवनात? अजिबात नाही. मग जेव्हा नवरा संकटात असेल ना, तेव्हा पत्नीनं त्याला खंबीर साथ दिली पाहिजे. तेव्हा माणसाला अपेक्षा एकाच माणसाकडून असते की माझी पत्नी माझ्या बरोबर आहे ना, बस, गरज नाही मला बाकी. अरे आहे, माझी बायको आहे माझ्या सोबत, तिनं नाही सोडली माझी साथ. त्या टायमाला खऱ्या अर्थानं तुमच्या साथीची गरज असते. फार महत्वाचं आहे. 14 वर्षाचा वनवास, एवढा त्रास आहे आपल्या जीवनात? अजिबात नाही. कुणाच्या जीवनात दुःख नाही महाराज.
प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. न ते इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं तुला सुखी आहे का, तो नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करतील का? उदाहरण द्या. तिखट अधिक तिखट बरोबर गोड. बाळाओ, तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले एक शहाणा होऊ शकत नाही. एक कॉलेजचं पोरग कॉलेजला निघालं, तरुण मुलं भरपूर आहे म्हणून बोलतो हा. कॉलेजला निघालं आणि एसटीत बसलं आणि ते कंडक्टरनं तिकीट काढल्यानंतर कंडक्टर काय करतात, तिकीट काढून झालं की मोजतात, काउंटिंग करतात. तिकीट किती कटले आणि प्रवासी किती आहे. झाला असं, तिकीट भरत होते जास्त आणि प्रवासी भरत होते कमी. कंडक्टर म्हणे आजपर्यंतच्या माझ्या इतिहासात नोकरीत ही पहिली घटना आहे. तिकीट कमी माणसं जास्त असं अनेकदा होतं. काय माणसं उगेच डोळे लावतात तिकीट काढायला टायमाला. जवळच उतरायचं असतं ना, आणि जमलं तर जमलं आणि नाही जमलं तर डोकला लागला होता. बरोबर आहे ना. म्हणे आता असा कोण बहादर असावा बाबा की त्यानं तिकीट 2 काढली. विचारणा केल्यानंतर कळलं त्या कॉलेजच्या पोरानं 2 तिकीट काढले. त्याला म्हणले का रे तू तिकीट किती काढले? म्हणे 2. तू आहेत किती जण? म्हणे मी एकटाच आहे. मग 2 तिकीट काय काढले? अहो ते म्हणे एखादा हरपलं गाडी चेकिंग झाली तर मग काय करायचं ना. त्याच्यामुळे एखादा आपल्या जवळ असलं पाहिजे. भूक नसावं पण शिदोरी असलं. हा, एक माझ्याजवळ असलं पाहिजे. मग कंडक्टर म्हणे मग 2 हरपल्यावर काय करशील रे? येडा एक म्हणे साहेब मी 5 माझ्या खिशातच आहे. जाईल कळलं जाईल, धन्यवाद. बाकी जाईल पर्सल घेतल्या शोधावं नका. असे किती मूर्ख एकत्र आल्यावर शहाणा होईल. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्याला नाव्यासोबत डोकं लावलं. आता माझ्या ऋषीने आज सुंदर फ्रेश करून दिली बरं. मला म्हणे बाबा थांबा 5 मिनिटं. तर ते चेहरा कस तरी दिसत होता, थांबा म्हणे थोडं. मग ते नाव्यासोबत त्यानं डोकं लावलं. कुणासोबत डोकं लावा माणसानं, पण नाव्यासोबत लावून का? त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची माणसं येणारी असतात आणि त्यांची आकलन शक्ती जास्त असते. आकलन शक्ती जास्त असते, लक्षात ठेवा. पण या मूर्खाला काय करणार? हे मूर्ख द्यायला म्हणे का हो किती वर्ष झाले दाढ्या करता? ते नावे म्हणले बा मी 15 वर्ष झाले दाढ्या करतो. तर मूर्ख म्हणे मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावे म्हणे पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. महाराज म्हणले असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल? होणारच नाही. तिचं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. मधून दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे म्हणून जीवाचा संग सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन आहे, परिपूर्ण आहे, पण देव हा संग करू देणारा नाही. देव हा संग आहे. मग महाराज म्हणले देवाची संगत सुद्धा आपल्या फायद्याची नाही. आपण आता संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन आहे, परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? जगाच्या पाठीवर लोक 2च गोष्टीचा विचार करतात. एक तर फायदा, नाही तर बोला बोला तोटा. तोटा म्हणजे लॉस, नॉट सूर्या. तोटा म्हणजे लॉस. महाराज म्हणले फायद्याच्या गोष्टीची एक प्रवृत्त होतात माणसं. कुठेही पाऊल टाकायच्या अगोदर माणसं विचार करतात माझा फायदा आहे का माझं नुकसान आहे. विठाला विठाला आम्ही संताच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय? महाराज म्हणले फायद्याशिवाय लोक इकडे येणार नाही. हे आता कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 फोन करतात. महाराज म्हणजे आजचं नाही सांगता, तसं आम्ही वर्ष झाले संपर्कात आहोत. महिन्याला 1 फोन वाजतात मग करतातच. महाराज आठवण आहे का, महाराज आठवण आहे का. पण असं काही गावात येत नाही मग फोन. क्वचित गावं असतात तिथून फोन रिटर्न येतो. महाराज येईपर्यंत कुठपर्यंत 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 कीर्तन झालं. जाताना महाराज कुठं ऊन मेला गरज नाही. मतलब के हे सबसंग साथी दिल का साथी नाही आहे कोणी. मतलब आनं जग जोडलेलं आहे का नाही. महाराज म्हणले आम्ही संताच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय?
महाराज म्हणले संतांच्या संगतीत आले ना तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभ पायी संपतच नाही बरोबर आहे ना. काय गोड आता पुढच्या जन्माला आहेत का एवढ्या का संपल्या दादा नाही. हा महाराज म्हणले येतो एक संता ढाई लाभ पायी उत्तम. संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. ऐका लाभाला उत्तम विशेषण दिला. सामान्य लाभ वेगळा उत्तम लाभ वेगळा आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. कैलासराव इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य नाही. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे आणि ती भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल. पण कधी? संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीचे उपाय धरावे बलदेवदास महाराजांचे पाय. संतांचे पाय म्हणजे ते संतचे धरावे संतांचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्षी. वेदाने सुद्धा साक्षी दिलेली आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संगतीशिवाय होणार नाही. बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई. संत तिथे विवेका असे नाही तिथे. महाराज म्हणले संत संगतीशिवाय जगते कोर्टे परमात्मा जय जय. तुम्ही आम्ही आरोपी. संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही.
संतांच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. आमदाराला भेटायचं डायरेक्ट भेटता येतं का? बोला. कार्यकर्ता असेल तर तो भाग वेगळा आहे, पण सामान्य माणसाला भेटायचं म्हणलं डायरेक्ट भेटता येतं का? नाही. मध्ये कोणाची भेट घ्यावी लागते? पीए. आणि काय घ्यावं लागतं? अपॉइंटमेंट. आणि मग पीए न दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येत. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. जगाच्या मालकाला डायरेक्ट कसं काय भेटता येत? चला बोला. जगाच्या मालकाकडे जायचं असेल तर तुम्हाला संतांच्या मार्फत जावं लागेल. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवला ना, मग देवाकडे जायला मला भीती नाही. मी उदाहरण सांगेल माऊल्या हो. पोरग आईच्या मार्फत बापाकडे गेलं पाहिजे. डायरेक्ट बापाकडे गेला बाप घेत नाही त्याला. मी उदाहरण सांगतो. एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं, तुम्हाला कळेल माझं उदाहरण. आता सकाळी सकाळी पोरं एकदम सुंदर दिसतात, नाकातून गंगा येऊन गाणीने भरलेलं, माशाला गेलेलं, एकदम घाणेरडं पोरग अंगणात बसलेलं आहे बघा. आता लहान लेकरू कुणाचंही असू द्या, सकाळी सकाळी त्याची अवस्था तशी असते. एकदम घाणेरडं पोरग अंगणात बसलेलं आहे आणि समोरून त्याचा बाप चालत आला. पोराला घाणीनं भरलेले हे कळत नाही, पण बाप कळत असतो. ते बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या, बाबा मला घ्या. आणि ते बाप ते जवळ जातो आणि ते आल्यावर घाणीन भरलेलं माशाला गेलेल्या पाहिल्या बामध्ये त्या घाणेरड्या लेकराला बाप घेत नाही. झिडकारून लावतो त्याला. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. बरोबर आहे ना? जे नाही झाले त्यांना अपेक्षा सोडून द्या. पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला बोला बोला. चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणजे फक्त जिवंत. बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे मला. जे जे बाप झाले त्याला अनुभव आहे. घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही बघ, पण त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमानं उचलते. कसंही लेकरू असू द्या बरं, जिजा तिला आवडत. आई त्याला प्रेमानं उचलते का नाही? तिला केळच येत नाही. एक सांगू तुम्हाला, ते मायनस सहन करू जाणं लेकराचा. बघा माणूस जर बाई जर जेवाय बसली ना, तिच्या ताटाजवळ लेकरू शिकत. ती संपत महाराज, योगेश महाराज, ती रागवत नाही. मी पण ती आईच्याच भूमिकेत सगळ्याला सांभाळतो बरं, रागवत नाही अजिबात नाही. पण असं आगाऊपणा केलं होऊ शकतं बरं. एकदा दोनदा घेईल आई समजून, बरोबर आहे ना? मग ते ताटाजवळ शी करत, माझ्याकडे लक्ष आहे. आई काय करते? तोंडात दोनच घास घातलेले असतात, काम उरकून आणि ते शी करते. रागवत नाही. ते ताट बाजूला करते, पहिले हात धुते आणि त्याला शी काढते, त्याला स्वच्छ करते आणि ठेवून देते. नंतर जेवाय बसते. आणि बाप जेवाय बसू द्या आणि त्या पोरांना शिकवत काय उतरलेले दोन. बरोबर आहे ना? नेमकंच माणूस जेवाय बसला का माणूस नाही सहन करू शकत बरं का, ते बाईच सहन करू जाणार. आणि तिचं लेकरू तिला कसं असू द्या उचलून कधी कंठी लागली. महाराज म्हणजे कसं असू द्या तिचं तिला आवडत असतं. एका बाई मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगा अंगणात बसले, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायला, तरी त्याची माय म्हणते महाराज वाघ कसा बसला? म्हणलं चांगला बसला, तसाच बसू द्यायची औषध त्याला आवडत. आईनं त्याला बाथरूम मध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, साबण लावून कोरडं केलं, छान कपडे घातले, गंध लावला, पावडर लावलं आणि ऐका सुंदर सजून झालं तर त्याचा चेहरा हातात धरते बघा. असं धरते, असं फिरवते, पाहते.
तिचं तिला ते आवडता शृंगारिले बाळ कौतुक. महाराज म्हणते आईचं ते कौतुक आहे, त्या सजण्याशी पोराला काही घेतलेलं नाही. मग ते टी शर्ट घालते त्याला ते फिटिंगचं, 4 महिन्याच्या लेकराला फिटिंगचा टी शर्ट घालते, त्याच्या ते कानात अडकतं, ते बोंबलतं, तरी ही वडतीच. बरोबर आहे ना. ते तिला वाटतं हे चांगलं दिसलं पाहिजे. तिच्या सजण्याशी त्या पोराला घेत नाही, पण आई त्याला सजवत असते. आणि मग सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते, कौतुकानं पाहते. आणि तिलाच असं वाटतं आता माझ्या सोन्याला कोणाची तरी बोला नजर लागली. काजळाच्या डबीत गोड बुडवते, त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते, याला कोणाची नजर लागली. मेरे बाकी बिहारी लाल नाही तना किया करू शिंगार, नजर तोही लग जाईल. त्याला नजर लागू नये म्हणून काजळाचा काळा टिपका गालावर लावते. आता पहिलीच लहान पोरं दिसाय सुंदर असतात, आणि त्या गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, त्या पोराची सुंदरता ती आणखी वाढते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरते. मग ते सजलेलं पोरगा अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं, बाप घराच्या बाहेर निघाला आणि बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास तू, आहे का नाही, काय होता काय झाला. बापाला मोह आवरला नाही. लेकरू कोणाचंही असू दे, दिसाय सुंदर असलं ना घ्यावं असं वाटतं. तुम्ही एसटीत बसा मावल्यावर, म्हातारा माणूस एसटीत बसलेला असू द्या आणि पुढच्या सीटवर बारीक गोंडच पोरगा असू द्या, हे म्हातारा असून त्या लेकरालाच कळते. बरोबर आहे ना. ठीक आहे, मम्मी बाबा आहे, बाबा आहे, असं घडतं का नाही त्याला बोला. आता लेकरू कुणाचंही सुंदर असू दे घ्या वाटतं ना. आता त्याच लेकरू एवढं सुंदर दिसल्यावर त्याला मोह आवरेल का. बाप पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल, पोरगं हाट, नाही येणार मी, जात नाही ते पोरगं. माझा मुद्दा संपला. अगोदर मुलगा बापाकडे जात होता तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही का, घाणीनं भरलेलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही का, सजून आलं म्हणून. पण कुणाच्या मार्फत, आईच्या मार्फत. आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशू जीव लोकी जीव भूत सनातना मनशष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशेदी. आपण देवाचेच लेकर आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊली सारखी, तुकोबारायासारखी, बलदेवदास महाराजासारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा शृंगार करेल आणि भक्तीचा मेकअप करून देवाच्या दारात पाठवेल. तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता बलदेवदास महाराज सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. धरी तिचे हाती संत कृपावंत, आळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षणा. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये काय असेल तर संत संगत आहे. म्हणून म्हणतात श्याम तेरे मिलने का सतसंग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सतसंग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सूरज में ढूंढा तुझे, चंद्रा में पाया है. सूरज में ढूंढा तुझे, चंद्रा
संताच्या प्राप्तीचा मार्ग. संताचे संगती बोला मनो मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संत समागमे धरावे आवडी करावे तातडी प्रपंचाची. हा चुकलं? परमार्थी म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंच. लोक राहतात संताच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, कैलास बुवा प्रपंच चांगला व्हावा म्हणून. बरोबर आहे ना? महाराजाला घरी नेतात लोक कशामुळे? याचे पाय आपल्या घराला लागले आपलं काहीतरी बरं होईल. अण्णा आमच्या पायाच्या नादी लागू नका. आमचे पाय आम्हाला आमच्या घरी 8-8 दिवस जाऊ देत नाही. तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घराला सांगा. संताच्या पायात आणि महाराजाच्या पायात फरक आहे. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार का? तुमचं दुःख दूर व्हावं माझ्या बोकांडी पडणार आहेच काय त्याच्यात. बरोबर आहे ना? आपण साधन भक्ती निवडलंय पण साध्य प्रपंच. साधू संतांचं साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती. एक तर आपल्याला संत संगत आवडतच नाही. आपण विषयाच्या सुखात गुरफटलेली माणसं आहे. विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया. जीवन गवा दिया जीवन गवा दिया. जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया. विठाला अमृतासारखं देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं नाही. दारूच्या नशेत आपण आयुष्य बर्बाद केलं. अमृत छोडा पिता है शराब रे भगवान के नाम से मोह मोड लिया. अमृतासारखं देवाचं नाव आलं नाही. दारूच्या नशेत आयुष्याची आपण बर्बादी केली. बघा एक बोलेल मी तुम्हाला. जेवढे संसार दारूने उद्ध्वस्त केले ना तेवढे कशानेच नाही. काही मुद्द्यावर मी बोलणं टाळेल पण माझी विनंती आहे सगळ्यांना की कशाच्याही नादी लागायला जाऊ पण या दारूच्या नादी लागू नका. पैसा कमवा, तुम्ही पैसा कमवा. हे बघा चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल द्या, चांगले घरं बांधा. अडचण काय आहे तुम्हाला? चांगले घरं बांधा, चांगल्या गाड्या घ्या. आता हे पोरगा आहे गाडी घेऊन फिरताना आहे, काय प्रॉब्लेम आहे? गळ्यात माळ आहे ना, माळ आहे का नाही गळ्यामध्ये? मला सांगायचं आहे काय, गाडी घ्या पण तुमची गाडी धाब्यावर न थांबता कीर्तनाच्या मंडपापुढे आली की तिची शोभा आहे. बरोबर आहे ना? गाडीची शोभा आहे महाराज. म्हणून माझी विनंती आहे, आयुष म्हणजे काय तुमच्या दृष्टीने? दारू पिणे एवढीच आयुष आहे का? अरे त्याच्यापेक्षा खूप गोष्टी आहे. पैसा आला, पासपोर्ट काढा, विदेशात फिरायला, चांगलं जग आहे भगवंतानं निर्माण केलेलं पाहूया. अडचण काय? कोण गोरगरिबाच्या कामाला पडा, हे महत्वाचं आहे. आज माझी विनंती आहे, दारू गांजा मटक्या गुटक्याच्या नादी लागू नका. जेवढे संसार दारून उद्ध्वस्त केले तेवढे कशानेच नाही केले, कशानेच उद्ध्वस्त केले नाही. बरं पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा, ऐकत नाही.
अजिबात ऐकत नाही. मला खोकला येत होता, मी एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागला, काय औषध सांगतो का? म्हणे घेता का? म्हणलं खोकला जात असेल तर न घ्याय, काय झालं? 2च झाकण झाली, कळलं तुम्हाला? म्हणलं 2 झाकणात खोकला जाईल? तो म्हणे मी 12 एकर जमीन गेली, तुमचा खोकला पण नाही. काय सांगा अशा माणसाला, बरं दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पिओ हरिनाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करण्याची गरज पडणार नाही. आता हे उभं राहणं नशाचे अण्णा बरोबर आहे. मी एक कण तरी राहिलं माझ्या पोटात, पण तुम्हाला वाटतं का आता इथं मी माझ्या गोळी खाऊन उभा आहे? ही नशा आहे. तुम्ही ही नशा करा ना, दुसरी नशा करायची गरजच पडत नाही. हे आम्ही एवढं पळतोय फिरतोय म्हणजे काही पैसा मिळतो म्हणूनच नाही. पैसा आता कमवलेला बी भरपूर आहे, काही अडचण नाही. आज फक्त ही आम्ही पैशाविना राहू शकतो, पण आम्ही कीर्तनाविना नाही राहू शकत. आम्ही खरं सांगतोय तुम्हाला. तुम्ही माणसा मग एवढे वाढून कसं काय घेतात? आम्ही दगड हाणून पाहतो, तो लागतो. वाटते सांगाय कटाळा आला एवढे द्या, आम्हाला वाटतं पुढचं नाही म्हणत, मग आराम करायला एवढं कट करा बरं हे चॅनल वाले. हा मग आम्ही म्हणतो एवढे द्या, पुढचा म्हणतो घ्या. असा भाव वाढत चाललाय. काय ना पेढे का काय ठरलेला भाव दारू गांजा मटक्या गुटक्यात जात नाही. आम्ही पण आमच्या जीवनात चांगले काम करू. मी मंदिर बांधलं, पुरुषोत्तम महाराज येणारे दादा, त्यांनी केवढं आपल्या जवळचे आहेत, किती मोठं मंदिर बांधलं. पर मंदिर बांधलं ते कोणतं? ज्या संताचं कुठंच मंदिर नव्हतं मोठं. इतिहासातली पहिली घटना आहे. पाटील असून चोखोबारायाचं मंदिर बांधावं, याच्यापेक्षा स्वाभिमानाची गोष्ट दुसरी कोणती गोष्ट? हे फार गरजेचं आहे. व देत असेल ना, तुमच्या गावची लोकसंख्या किती वस्तात? हा 3-3.5 बरं, आपण 3,000 धरू, 3.5 बरं का? 3,000 लोक आहेत ना गावात आपल्या. मग 3,000 मोबाईल आहेत का नाही? एका माणसाकडे एक मोबाईल आहे. 2 धरूच नका आपण. 3,000 गुणिले 10,000, एक मोबाईल 10,000चा झाला. 20चा, 25चा, 40चा, 50चा, लाखाचा, 1.25 लाखाचा, 2.25 लाखाचा फोल्ड, आपण हे धरूच नका भाव. एक मोबाईल 10,000चा करा. आनंदराव 10,000 गुणिले 3,000 3 कोटी, बरोबर आहे? 3 कोटी रुपयाचे गावात तुमच्या मोबाईल आहेत. 3 कोटी. एका मोबाईलचा रिचार्ज 300चा आहे. 300 गुणिले 1000, 3 लाख, आणि 3 त्रिक 9 लाख रुपये तुमच्या गावचा महिन्याचा मोबाईलचा रिचार्ज आहे. 9 आणि वरचे ते 9 दुनी 18, म्हणजे 1,08 लाख रुपये. 1,08 लाख तुमच्या गावाचं वर्षाचं मोबाईलचा रिचार्जचा खर्च आहे. सप्ताह किती लाखाचा आहे जरा सांग? वरचे 8 लाख धरा, होय अण्णा, बरोबर आहे? आता हे काही थोतांड नाही, तुम्ही हिशोब करा, तुमचं कॅल्क्युलेटर काढा, हिशोब करा. 1,08 लाख रुपये तुमच्या गावच्या मोबाईलचा वर्षाचा रिचार्जचा खर्च आहे. साधा हिशोब सांगितला मी, ढवाऱ्याचं जे याच्या पुढे जाईल, बरोबर आहे ना? मला काय सांगायचं, त्याला विरोध आहे आपला, त्याला विरोध नाही. आणि येऊन जाऊन सप्त्याला विरोध करा. आता एवढा सप्ताह व्हायला म्हणजे सगळ्याच बरं वाटा, समजू नका बरं का? गाव उडवणं लावलंय, बरोबर आहे ना? तुझ्या पोटात गोळा करून उठायला अन्नासारखे द्यायला येत, करणारे करायला लागले. एक माणूस एक महाराज घ्यायला. तुला त्रास काय? तुला देव वाटलं ते येऊ वाटलं ये. किती पैसे दिल्यावर हे बाहेर गावचे माणसं तुमच्या गावात येऊन 2 तास बसले असते? चला बोला नसते. ही ताकद परमार्थात आहे. आणि चांगल्या कामाला नका आडवे जाऊ. मी सांगेल, खोट्या 3 तासाचा पिक्चरचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. त्याला कधी आपण विरोध नाही केला. चला मी सांगेल तुम्हाला, कितीतरी उदाहरणं सांगेल मी तुम्हाला. येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमाला विरोध करू नका.
चांगल्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. आज एवढे पोरं जर कीर्तनात बसत असतील, त्याच्यातले 5 पोरं जरी सुधारले तर कीर्तनाचे पैसे वसूल झाले आपल्या. आणि आज मोबाईलवर गाणे पिक्चर पाहण्याच्या गोष्टी असताना सुद्धा आज या कीर्तनामुळं पोरं गाडीत कीर्तन ऐकत राहतात. ट्रॅक्टरवर गेले पोरं तर अभंग लावतात, नाही तर पिंगळा लावतात, नाही तर एखादं आई माझी लावतात, गायन लावतात. बोला, अजून काय द्यायला पाहिजे संप्रदायानं आपल्याला? बाद झालं, एवढं दिलं तरी भरपूर झालं. चांगल्या कामाला आड येऊ नका. पण जमत नाही काही लोकाला. महाराज म्हणले संत संगत आवडत नाही, देव धर्म सांगी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. पण महाराज म्हणले संत भेटणं अवघड आहे. संत भेटणं अवघड आहे. बरं, भेटणं अवघड, ओळखणं तर त्याच्यापेक्षा अवघड. कुणाला संत म्हणतात? चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होत असते बरं का. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. टीव्हीवर पाहून गुरु असतो का? पाणी पिना छानके और गुरु करना पहचान. एवढी सोपी गोष्ट आहे. 2 तास चांगलं कीर्तन केलं की लगेच संत समजत जाऊ नका. आम्ही कीर्तनकार आहे. संत होणं अवघड गोष्ट आहे. नाही संत पण मिळत आहे हाती. महाराज म्हणले संत पण काय अशी हातावर मिळणारी गोष्ट आहे का? अजिबात नाही. म्हणून माझी विनंती आहे, संत होण्याच्या भानगडीत पडू नका. संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. दोघं नवरा बायको माझ्या दर्शनाला, दोघांना 100 रुपये दिले आणि दर्शन घेतले. नंतर माणूस म्हणे महाराज ही माझी मंडळी. मंडळी कळते सगळ्याला, तेवढंच कळतं म्हणजे ही माझी मंडळी आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे गरोदर आहे. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सांगा म्हणे हिला काय होईल. म्हणलं मला कळलं असतं का हिला काय होईल. म्हणलं नाही सांगावं तर 200 वापस घेते. सांगा उगलं तर 25, पण केलं धाडस. म्हणलं यांना मुलगा होणार आहे. मुलगा माया पुढचं होतं. म्हणजे नाही झाला तर म्हणलं मुलगी नक्की होणार, जिंदा होणार. आता काय सांगा, एवढं मला कळलं असतं मी आता बोंबलत फिरलो असतो. एका जागेवर बसून धंदा चालू केला. नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, चालू द्या दिवसभर. काय महाराज म्हणतात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. विज्ञान युगात जगत आहात तुम्ही. माझी विनंती आहे, अंधश्रद्धेनं काय घडतं हे 2 दिवसापासून महाराष्ट्र टीव्हीला पाहते. अंधश्रद्धेमुळे एका माणसाला विदेशातलं घर विकावं लागलं. अंधश्रद्धेला बळी पडून एका सुशिक्षित इंजिनियरला एका अनपड भोंदू बाबानं 14 कोटीला गंडा घातला. 14 कोटी. कशाला म्हणतात 14 कोटी? शिकलेल्या माणसं पुन्हा. म्हणून श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, मायावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. विठाला संत भेटणं अवघड. आपल्या लोकांना सांगायची आवड आहे. एखाद्याला सांगा सानप महाराजाच्या पायाला हात लावल्या पोरगत, पाय तोडून नाही बसले. सांगायची आवड आहे फक्त आपल्या लोकांना. महाराज म्हणले ही अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेला आपण बळी पडलं नाही पाहिजे. संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. एवढं अवघड साधन तुम्ही आम्हाला सांगितलं. आम्हाला देव कसा भेटेल? महाराज म्हणले तरी सुद्धा भेटेल. संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडी पडू नका. मग तुम्ही काय करा,
पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. आपल्याला त्याच्या एवढा उंच नेता येईल पण गोड कसा करता येईल? त्याला गळा आहे, काहीला नरडा असतं. मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा. आता जसं निवडणुकीच्या टायमाला आपण म्हणणारच आहे, आता आल्या ना जिल्हा परिषद, पंचायत समिती, कोणत्याही पक्षाचा उमेदवार आपल्या घरी येऊ द्या, जरा लक्ष राहू द्या. तुम्हाला सोडून आम्ही कुठे? काय म्हणतात ना, तुम्हाला सोडून आम्ही कुठे? सगळे तेच म्हणतात बरं का. आणि जे दणका द्यायचा ते द्या. म्हणायला काय अडचण आहे. म्हणविता त्यांचे दास, दास्यत्व करणं अवघड आहे. ते हनुमंतरायाने केले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून ते केले रामचरण. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची सुद्धा आहुती दिली. मी सांगू तुम्हाला, आज जर शिवाजी महाराज असते आणि तानाजी जर कोंढाणा किल्ला घ्यायला गेले असते तर लोकांना खालून फोन केले असते तानाजीला, अरे तानाजी काय देणार आहे शिवाजी महाराज, तो हे मागे तिकडे शिजून बसले. बरोबर आहे ना. महाराज होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची सुद्धा आहुती दिली. मी सांगेल बघा तुम्हाला, अरे 18 पगड जातीतल्या लोकांनी छत्रपतीसाठी मरणाची स्पर्धा करावी, याच्यापेक्षा काय जीवन असावं. 350 वर्ष झाले राजांना. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? 350 वर्ष राजांना जाऊन झाले. आज 350 वर्षानंतर त्या ताकदीचा दुसरा राजा अजून झाला नाही हा. म्हणून नाव छत्रपतीच घ्यावं लागतं. एवढ्या समदृष्टीचा राजा अजून दुसरा झाला नाही हा. आणि एक सांगू तुम्हाला, शिवाजी महाराज गेले तरी लोक त्यांच्या नावावर जगतात. एवढं मोठं व्हावं माणसं, त्यांच्या नावावर जगतात आज लोक. लक्षात ठेवा. महाराज म्हणले ही सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट. अरे जीवा महालांनी म्हणावं, नावी समाजातल्या जीवा महालांनी म्हणावं, राजे मी गेलो तरी चालेल, पण तुमची गरज आहे. या महाराष्ट्राला, या हिंदुस्थानाला तुमची गरज आहे. मरणाची स्पर्धा करायची लोक. मी सांगू, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. हे विसरता कामा नये. स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा. बलिदान दिलं तानाजी मालुसरेनं, म्हणून त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदललं आणि सिंहगड झालं. हे दास्यत्वाचं फळ. कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड झालं, हे दास्यत्वाचं फळ आहे. अरे हिरोजी इंदलकरांना सांगितलं, राजे माझं काम जर तुम्हाला आवडलं असेल तर मला मोबदला म्हणून फक्त पायरीला माझं नाव द्या. काय काय मावळ्यांना का पगार होती? मावळ्यांना पगार होती? मरणाची स्पर्धा करायची शिवाजी महाराजांसाठी. म्हणून का दास्यत्व पत्करलं. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. एवढ्या पोराला काम सांगा, जा रे वस्ताच्या तिथं महाराज आहे बोलून आण. ते म्हणतात तिथं नसल्या तार, अरे तिथंच आहे. कुत्रा असला तार, कुत्र नाही चावला तार, इथंच मर, कुठंच जाऊ नको. दास्यत्व करणार आहे. लय टॅलेंट पोर आहे महाराज. माझी छोटी मुलगी आहे, मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस. म्हणलं बाळा हा फाटू दे, मग नवीन आणू. फाडला तिनं. शार्प माइंड आहे पोरांचा. आता लेकरं लय शार्प माइंडचे बरं का. अवघड गोष्ट आहे महाराज, लक्षात ठेवा. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. आणि याचा त्याचा दास होई नका. दास व्हायचं ते देवाचा व्हा. तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मद दास करी त्यांचा, संत दासानुदासांचा. श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए, श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए, सुहानी उसकी हर एक सुबह शाम हो जाए, सुहानी उसकी हर एक सुबह शाम हो जाए. श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए, श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए, कीमत बनाई आपने लाखों करोड़ की. भगवंताच्या दारातला गुलाम
मामा. पती हे पत्नी पतीचं काय करते हो? पत्नी पतीचं काय करते? दास्यत्वच ना. तुम्ही माझे मालक आणि मी तुमची बोला दासी. आपण मालक म्हणून घेतलं आणि त्यानं दास म्हणून घेतलं, मग पळावं आपल्याला जास्त लागतं का त्यांना? बोला, आपल्याला पळावं लागतं. मालक म्हणलं की त्रास आहे ना. त्या कवीनं एका संसाराचं वर्णन केलं बघा. संसाराला कबशीच्या घराची उपमा दिली. बशी म्हणजे बायको आणि कप म्हणजे नवरा. अरे संसार संसार जसं कप बशीचं घर, बशी बशी आरामशीर कप हिंडी दारोदार. पाठ पुण्याला संध्याकाळी जाणे फळला, उद्या मी करला. बरोबर आहे. कप हिंडी बशी काय ताण आहे? बशी झोपली असेल. बशी ताण आहे का काही? भात नाही. बशी माहिती आहे की नव्हे उलट्या झाल्या कट करा रे बाबा ये नाही लाव बशीला काय ताण आहे? त्याला बोला. कबशीचं घर पाहिलं आणि तुम्ही असं भिंतीला ठोकलेलं राहायचं पहिलं. म्हणजे 2 कप्पे राहायचे त्याला भिंतीला ठोकलेले. त्याच्यात बशीची व्यवस्था कशी राहते? अशी टेकन देऊन बसते. कप कुठं असतो? बशी वरून कपाकडे पाहते म्हणजे कसा लटकवला खेळ ठोकते. वार आला का इकडे, वार आला का तिकडे. कपाच्या कमी बेजारी आहे. पाहुणे आले दूध आणायचं असल्यावर बेजारी बशीची का कपाची? बरं, कप मोठ्या माणसाच्या हातात का लेकराच्या? ते धरून नेतं का बोटात घालून फिरवत? बोटात घालून फिरवत. बरं, फिरवता फिरवता कप पडला आणि कान तुटला त्याला सुट्टी आहे का? हिरव्या मिरच्याचा ठेसा घालून घालून खराब झाला की मग ठरायला तू काय पुन्हा कपाचा कमी तर टेन्शन आहे का? बशी फुटली का उकण द्यावं. बशी सांगा गरम चहा कशात? कपात. थंड झाल्यावर चटके कोणाला? बोला आहे का भाऊ? चटके कोणाला? बशी का नाही का? माळवा आणायचा चालली. माळव्याची पिशवी कोणाकड? कपात. पैशाची ती झोळी काय म्हणतात त्याला? पर्स. पूर्वी त्या जोग्या राहायच्या जोड्या. आता त्या जोग्या इंडियाला सोडून आता त्याची प्रथा बाया चालवायला. मला एकदा रस्त्यात परस सापडली. अण्णा एवढी मोठी परस 50 चेनी तिला. म्हणलं काय असो याच्यात काय नाही. चेनी उघडू उघडू मला घामाला. अख्ख्या परस मध्ये एक फेऱ्यान लावली टिकल्याचं काय जाळायचं का काय म्हणलं एवढं. त्याचा जीव चालला तरी म्हणते 5 किलो टमाटे घ्या. वजन कोण मेला? वजन कोण मेला? बशील ताणे का? गाडी सुटायला लागली. पळाय कोण? जागा धराय कोण? आणि बसाय कोण? भाई स्टँडिंग मोड मध्ये. बरोबर आहे ना? कर्ज काढाय कोण? बोला बोला बोला. कर्ज काढाय कोण? बोला हो. हा, कर्ज काढाय कोण? आल्यावर पैसे कोणाकड? कर्ज नाही फिटल्यावर लिंबाला लटकाय कोण? आजपर्यंत मी अशी एक बातमी नाही वाजली कर्जाने कंटाळून महिलेने आत्महत्या. बरोबर आहे ना? बरं, एवढंच नाही, आत्महत्येचे पैसे भेटल्यावर पुन्हा गेला जीवन कपच. पण त्या बशीच्या जीवनातला एक त्याग आहे. ज्या वडिलांनी तळ हाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, त्याचं नाव एका मिनिटात काढलं आणि समोर तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमचं गाव, तालुका, जिल्हा तुमचा. हात तिचे, मेहंदी तुमच्या नावाची. गळा तिचा, मंगळसूत्र तुमच्या नावाचं. अंग तिचं, अंगाला लावलेली हळद तुमच्या नावाची. पाय तिचे, जोडवे तुमच्या नावाचे. भांग तिचा, सिंदूर तुमच्या नावाचा. नवऱ्याजवळ काय आहे बाईचं? बोल. झालं तरी म्हणते नाही. महिला तू किती नवऱ्याच्या आठवणी, किती पुन्हा आहे. यांना किती उपवास असतात वर्षातून. पण यांचे उपवास स्वतःसाठी नाही, मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. चला, महिलांनी उपवास करायचे आणि तुमच्यासाठी काहीतरी चांगलं मागायचं. हा त्याग आहे का नाही त्यांच्या जीवनात? बाईला सौभाग्यवती भाऊ जर आशीर्वाद दिला ना, तिला कोणत्याच आशीर्वादाची गरज नाही. बस माझं कुंकू राहावं महाराज, याच्यापेक्षा मोठा आशीर्वादच नको मला. याच्यापेक्षा काय मोठा आशीर्वाद? मग का झालंय? त्यांनी दास म्हणून घेतलं. मनविता त्यांचे दास.
पुढ्यास उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढ्यास उरेना विठोबा सर्वांनी करा एकदम सरळ आलेले हरी सलमान खान सारखे छान नाही पण आनंद घेतला वा. हे बघ एक सांगू तुम्हाला, मोठे पण सोडल्याशिवाय आनंद घेता येत. तुम्ही आता नाचायचं मोठे पण सोडावं लागेल ना, तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर मोठे पण सोडावं लागेल. पुन्हा एकदा तुमच्या गावकरी मंडळीला मी धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेला आहे. 8:30 ते 10:30ची वेळ आहे. 5 मिनिटं 7 मिनिटं आपले थोडे लेट झाले, त्याच्यामुळं थोडे 5-7 मिनिटं वाढून घेतले. बरोबर आहे ना, वेळ झालेला आहे. बाहेरगावची भरपूर मंडळी आलेली आहे आणि अतिशय गोड वातावरण आहे. हे बघा, गावकऱ्यांना माझी 2 मिनिटं शांत, 2 मिनिटं, 2च मिनिटं. आता किती चंचल आहात तुम्ही, असं एकदम शांत बसा 2 मिनिटं. ऐका,
आपला हा बलदेवदास महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव गेली 86 वर्षे झाली. मला वाटतं बरेच माणसं हा सप्ताह सुरू जेव्हा झाला तेव्हा नसतीलही, नाही काय? बरोबर आहे. एवढ्या वर्षाची ही परंपरा आहे आणि आपलं गाव ती परंपरा जपत आहे. आणि दानशूर दाते आपल्या गावात आहे, नाही तर एवढे मोठा सप्ताह करणं प्रतिवर्षी सोपं नाही. पण अण्णासारखी मंडळी एक एकट्या माणसाने एक सौजन्य घेतलेलं आहे, काही दोघांनी घेतलेलं आहे, काही एकट्याने घेतलेलं आहे. त्या सौजन्य दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या करायला. मला 2-3 वेळ त्यांचा नाम उल्लेख जरी केला असेल तर ते कर्म प्राप्त आहे बरं. देणाऱ्या माणसाचं नाव घेतलं पाहिजे, देणाराचं नाही घ्यायचं, मग कोणाचं घ्यायचं असा प्रश्न आहे ना. त्यांचं 4-4 खेप द्यायचं नाव, तो 2 महाराज घे, तो 8 खेप निघेल. बरोबर आहे ना. 2 महाराज घे ना. एखाद्याची रेस छोटी करायची असेल तर पुसायची गरज नाही. आपली मोठी मारा, आपली मोठी मारा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे घातलिया भय नरकावे. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. आहे बघा, आपण चांगलं नाही ना करू शकत, नका करू. आपण चांगलं करू शकत नाही, नका करू. फक्त चांगलं करणाराच्या मागं उभा. चांगलं कर, त्याच्यात अडचण काय? चांगलं करणाराच्या मागं उभं राहा. एवढं जरी केलं तरी बाद झालं. आणि मी तो हिशोब सांगितला मोबाईलच्या खर्चाचा तुम्हाला, त्याच्याहून तरी डोक्यात प्रकाश पाडा. काय म्हणतात, भजन केल्यानं काय होतं, तंबाखू खाल्ल्यानं काय होतं, सिक्रेट वडल्यानं काय होतं, हे काय त्या तंबाखू खाल्ल्यानं काय सवय लागली, काय सवय लागली, दुसरं काय फायदा काय? बिना फायद्याचे आपण खूप गोष्टी करत असतो. याच्यात तर फायदा आहे ना, याच्यात उद्धार आहे. एक मला म्हणे 3-3 तास लोक तुम्ही कीर्तनात बसून ठेवता, किती वेळ वाया जातो लोकांचा. अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला एकमेकाला, कळतंय ना तुम्हाला? किती वेळ वाया जातो म्हणे महाराज. हा म्हणलं तुम्ही किती तास झोपता म्हणे 8 तास. किती वेळ वाया जातो म्हटलं. 8 तास झोपल्यापेक्षा काम करा ना तुम्ही. वेळे एकाव म्हणे तुम्ही. झोपल्यानंतर कामाची डबल ऊर्जा मिळत असते. म्हणलं तुला झोपल्यावर कामाची डबल ऊर्जा मिळते, आम्हाला भजन केल्यावर मिळते. बाहेर जाऊन आलेल्या लोकांना का पैसे घात, चला बोला बरं. मी आलो मला पाकिट मिळणार, मी स्पष्टच बोलतो. चला मी आलो मला पैसे मिळतील, हा भाग घ्या. तुम्ही आलेल्या लोकांना काय, जे लोक 100 लोक मित्राला गाडी देताना म्हणतात पेट्रोल टाकशील तर नाही तर तिकडे ठेव, तिकडे पेट्रोल टाकशील तर नाही, मी काटा पाहून द्यायलो तुला. देत नाहीत माणसं गाडी. कीर्तनाला येताना करतात विचार त्या पेट्रोल नाही, कीर्तनाला येताना करतात थंडीचा विचार. एवढ्या थंडीत पोरायला म्हणाव दाजी आले फाट्यावर दावाडीच्या आणि मुरलेला दाजी तिकडं पेट पडू दे त्याला. एवढ्या थंडीत चाललो मी गाणं ऐकून. आणि पोरायला सांगा बरं महाराजाला सोडायला 10 गाड्या पुढं निघतात. काय 10 गाड्या, अजून काय लोकांनी प्रेम करायचं निघत नाही. अजून काय द्यायला पाहिजे, खूप दिलं माऊलीने. आपली अपेक्षा नव्हती याच्यापेक्षाही जास्त, आपली अपेक्षा नव्हती याच्यापेक्षाही भगवंतानं भरपूर काही दिलेलं आहे महाराज. बस महाराज तुमचं एवढं गायन तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचवतं योग. ईश्वराची कृपा माना की तुम्हाला देवाने एवढा गोड आवाज दिला. बाकी काय, चला बोला काय आहे बाकी. मला एक दिवस बायको म्हणे का तुम्ही कीर्तन नसतं केलं काय केलं. विचार करा, सहज आहे पण खूप अर्थ आहे त्याच्यामध्ये. नसता गोड आवाज कैलास महाराज सोयाबीन. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. महाराज ईश्वराने दिलंय आपल्याला, बरोबर आहे ना. सगळं मुकदम अवघड झाला सगळ्यांनी. ईश्वराची कृपा आहे आपल्यावर की आपल्याला देवानं खूप काही दिलेलं आहे. बस एवढंच माना, बलदेवदास महाराजांना तुमच्या गावावर खूप कृपा केली. काही कमी नाही तुमच्या गावात. गाव जरी खेडा असेल छोटा असेल तरी इथं चांगले माणसं, कर्तबगार आहेत, चांगले माणसं, इस्टेटदार आहेत. मग एवढं दिले ना देवाने, आपण चांगल्या कामात खर्च करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. बाहेर गावची भरपूर मंडळी आलेली आहे. टाकळी कोलते टाकळीकडे मंडळी आहे, इकडे जवखेड आहे ना,
जवखेड्याची काही मंडळी आहे, दाभाडीची मंडळी आहे, विलाडीची मंडळी आहे, अजून राजूरची काही मंडळी आहे. आता मी काही कडा ग्रामसेवक नाही, सगळंच पाठवाय, पण जवळपासची बऱ्याच गावची मंडळी आहे. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. उद्या हरिभक्त परायण आमचे मित्र, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, ज्यांच्या पिंगळ्याने महाराष्ट्रावर सध्या राज्य केलेलं आहे, असे विशाल महाराज फुले यांचं उद्या कीर्तन आहे. पण सगळ्यांची इच्छा आहे कैलास महाराजांच्या मुखातून हनुमंतरायाचं प्रमाण ऐकायचं, अशी इच्छा आहे. आणि आज शनिवार आहे, बरोबर आहे ना? आज शनिवार आहे. हनुमंतरायाच्या बद्दल मी एक बोलेल. बुद्धिमतां वरिष्ठम, काही म्हणतात हनुमंतराय ही पहिलवानाची देवता आहे. पहिलवानाची तर आहे, पण बुद्धीची बी देवता आहे. मनोजवम मारुततुल्यं जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमंतरायाचं जर आपण हनुमान चालीसा म्हटली ना, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. हनुमंतराय आपल्या जीवनातलं दुःख नाहीच करतात. हे भजन एकदम दुःख भंजन नेहमी सांगतो की तुम्हाला कोणी एखादी विनंती केली गाण्याची तर नाही म्हणत जाऊ नका. लोक 2 तास ते एक वाक्य ऐकाय बसलेले असतात. 2 तास. बरं, त्यांना वाटतं ते महाराजांनी म्हणलं पाहिजे. आता आरची बोलवल्यावर काय म्हणतील लोक? मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये? एवढंच अपेक्षा आहे, ते दुसरं काय बोलणार आहे? तसं तुमच्याकडून ती अपेक्षा आहे लोकांना. मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. 5-10 मिनिटं जास्त झाले, त्याबद्दल तुमची कोणाची माफी मागण्याचं काहीच कारण नाही. काय कारण आहे तुमची माफी मागायची? काय माफी मागायची? मी वाढून घेतलं हे उपकार म्हणा, बरोबर आहे ना? पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. अन्नासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांना, जोरदार वाढा, एकदम जोरदार. दरवर्षी सहकार्य राहू द्या. महाराज कोणता बी असू द्या, पण सहकार्य राहू द्या, आहे का नाही? तुमच्यासारखे मोठे माणसं सहकार्यात असले की काम हलकं व्हायला वेळ लागत नाही. सहकार्य राहू देत जा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. 1-2 मिनिटं कोणीच उठू नका. ते दादा सूचना तुम्ही देणार आहे का? हा, हे दादा सूचना देतील. एकदा माऊलीचं भजन घेऊ आणि सूचना झाली की उठा. फक्त एवढीच. आता एवढ्या वेळ तर उठलं नाही कोणी. 1-2 मिनिटं तुम्ही उठू नका. जर का उठला काय होणार नाही, पण नका उठवा. ज्ञानेश्वर माऊली